एक छोटं गाव, एक मध्यमवर्गीय कुटुंब. मुलगा अमित कॉलेजपासून मोठ्या शहरात नोकरी करत आहे. आई सावित्री घरात रोज काम करून मुलाला जगण्यासाठी तयार करत आहे. अमित रोज म्हणतो, आई, मला वेळ नाही, मी व्यस्त आहे. सावित्री हसते, काही नाही म्हणत. ती स्वतःच्या आनंदासाठी काही करत नाही, फक्त मुलाला सुख मिळावे म्हणून. एक दिवस अमितला ऑफिसमधून कॉल येतो. त्याला एका मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारी दिली जाते. आई त्याला जेवण देण्यासाठी फोन करते. अमित, जेवण खा, थोडा वेळ थांब. अमित उत्तरतो, आई, आता नाही, मी व्यस्त आहे. आईचे डोळे थोडे नम्र होतात. ती शांतपणे जेवण ठेवते आणि म्हणते, एक दिवस तुला कळेल बेटा, आईचं प्रेम काय असते. काही दिवसांनी अमितचा फोन बंद पडतो. आई त्याला शोधायला बाहेर पडते. सगळीकडे शोधले तरी त्याचा कुठे ठाव ठिकाणा नाही. गावातच बातमी पसरते. अमित शहरात व्यस्त असल्यामुळे आईला घराबाहेर सोडले. आईच्या मनात खूप वेदना होतात, पण ती शांत राहते. ती ठरवते, माझ्या मुलासाठी मी काहीही करायला तयार आहे, पण मी त्याला ओळखायला देईन त्याच्या वेळेत. आई एक जुनी डायरी उघडते. त्यात लिहित आहे, माझी किंमत माझ्या मुलाला मी गेल्यावर कळेल. अमितला हे कधी कळेल, कधी तो आईची मायेची खरी किंमत समजेल. सकाळ झाली, गाव शांत होतं. सावित्री आई अजून घराच्या अंगणात काम करत होती, पण आता मनात खूप दुःख होतं. तिने ठरवलं, आज मी त्याला शिकवीन माझी माया आणि त्याची किंमत. शहरात अमितच्या ऑफिसमध्ये सर्व काही गजबजलेलं होतं. त्याचा मोबाईल वाजला, पण तो पाहिला नाही. आई पुन्हा कॉल करत असेल, पण मी व्यस्त आहे, तो असं स्वतःला सांगत होता. कार्यालयातील सहकारी त्याला विचारत होते, अमित, आईचा कॉल का घेत नाहीस? तो हसतो, आई, ती नेहमीसारखीच आहेस, काही विशेष नाही. त्याच क्षणी त्याला काही उमगलं नाही. आईच्या प्रेमाचा अर्थ त्याच्या मोकळ्या दिवसातच त्याला हळूच गमावला होता. गावातल्या एका मित्राने कॉल केला, अमित, आई बऱ्याच दिवसांपासून व्यस्तपणामुळे रडते. तिने सांगितलं की तिला तुला भेटायला हवं. अमितने विचार केला, मी उद्या जाऊन भेटतो, अजून काही दिवस शिल्लक आहे. पण नियतीला काही दिवस फार कमी होते. सावित्रीने त्याच दिवसात रात्री एक पत्र लिहिलं. पत्रात ती म्हणाली, बेटा, मी तुला कधीही त्रास देऊ इच्छित नाही. मी फक्त तुझ्या आयुष्यात थोडासा वेळ हवी होती, पण आता मी शांतपणे माझ्या कामात रमते. ते पत्र पोस्ट बॉक्समध्ये ठेवून झोपली. अमित दुसऱ्या दिवशी कामासाठी गेला. त्याला फोन आला, आई गंभीर आजारी आहे, तिला रुग्णालयात हलवले आहे. अमितचं काळीज थांबलं. तो लगेच गावात परतला. आई बेडवर शांत झोपलेली होती. डॉक्टर म्हणाले, तिच्या स्थितीवर लक्ष ठेवा, आता थोडा वेळ बाकी आहे. अमित तिच्या हाताला धरून रडू लागला, आई, मला माफ कर. आईच्या हाताचा थरथराट, ही माया अजून कायम होती. अमितने आईची डायरी शोधली. ती उघडली आणि वाचायला लागला. मी तुला वेळ देऊ शकलो नाही, पण मी तुला आयुष्यभर प्रेम दिलं. आता तुला हे कळलं पाहिजे बेटा. अमित रडून थकल्यावर त्याला समजलं, आईचे प्रेम किती अमूल्य आहे. रुग्णालयातले इतर लोक विचारतात, तू ऑफिससाठी आईला सोडलंस? अमित शांतपणे उत्तर देतो, हो, पण मी आता प्रत्येक वृद्ध आईवडिलांना वेळ देईन. वेळेत माणूस व्हायला शिकेल आणि शिकले पाहिजे. त्याच दिवशी त्याने ठरवले, मी माझ्या आईसारख्या लोकांसाठी काही करेन, जे प्रेमासाठी विसरले गेले आहेत. अमित रुग्णालयाच्या खोलीत बसला होता. आईची हाताची थरथराट अजून त्याच्या मनात गुंजत होती. आई, मी तुला वेळ दिला नाही, पण आता तुला हरवू नको. तो श्वास घेतो आणि हळूच निर्णय घेतो, मी माझ्या आईसारख्या लोकांसाठी काही करेन.
अमितने गावातच नव्हे तर शहरातल्या एका वृद्धाश्रमाला भेट दिली. ती वृद्धा त्याच्यासारख्या मुलाची अपेक्षा करत होती. तिच्या डोळ्यात तो आईसारखा माया पाहतो. बेटा, कोणीतरी माझा हात धरला पाहिजे. आणि अमितने हात धरला. त्याच्या मनात आईची शिकवण चालू राहिली. अमित ठरवतो की प्रत्येक आठवड्यात तो वृद्धाश्रमात येईल. तेथे जेवण, औषध आणि वेळ देईल. मी प्रत्येक वृद्धाला वडील किंवा आई सारखा वेळ देईल. तो फक्त भेट देत नाही, तो त्यांचा मनाचा आधार बनतो. एक दिवस वृद्धाश्रमातली आजी म्हणाली, बेटा, तुला भेटून मला आई आठवली. अमित विचारतो, आई काय म्हणाली? आई म्हणाली, वेळ द्या, प्रेम द्या, लक्ष द्या. बाकी सर्व देव करतात. त्याला समजलं, आईचं प्रेम म्हणजे नक्की फक्त भेट देणं नाही, तर काळजी घेणं, ऐकणं आणि वेळ देणं सुद्धा आहे. अमितला आता शहरातल्या वृद्ध लोकांसाठी काही योजना तयार करतो. सावित्री माऊली आधार नावाची संस्था सुरू केली. वृद्धाश्रमातील प्रत्येक वृद्धाला भेट देतो. मुलांना शिकवतो की आई वडील जिवंत असताना त्यांना वेळ द्यायला हवाच. त्याचे मित्र विचारतात, अमित, तू इतका वेळ का लावत आहेस, का घालवत आहेस? तो हसतो आणि म्हणतो, मी माझ्या आईला हरवलंय, पण आता इतरांना हरवू नको. वेळेत माणूस व्हा. त्याच्या या कृतीमुळे लोक प्रेरित होतात आणि त्याची गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होते. अमित समजतो, आई जिवंत असताना तिची किंमत ओळखा. गेल्यावर फक्त पश्चाताप उरतो. अमित आता प्रत्येक आठवड्यात वृद्धाश्रमात येतो. तिथे त्याने पाहिलं की अनेक वृद्ध लोकांमध्ये एकटेपणा आणि अपेक्षा किती खोलवर आहेत. ही माया, ही काळजी, ही भेट, तीच खरी खरी देवाची भेट आहे. अमित मनात म्हणतो. तो फक्त भेट देत नाही, तो त्यांच्या जीवनात आनंद आणि आधार निर्माण करतो. वृद्धांसाठी पहिला उपक्रम. अमित ठरवतो की शहरातील प्रत्येक वृद्धाश्रमात काही दिवस जाऊन वेळ घालवला जाईल. जेवणाची सोय करतो, औषधांची काळजी घेतो, वृद्ध लोकांना ऐकतो, त्यांचे अनुभव आणि गोष्टी वाचतो. तिथे त्याला लक्षात येतं की आईची शिकवण प्रत्येक वृद्धाला लागू होते. आई जिवंत असताना प्रेम द्या, वेळ द्या आणि त्यांची माया ओळखा. अमितचा उपक्रम गावात आणि शहरात लोकांपर्यंत पोहोचतो. लोक विचार करतात, आपण आपल्या आईवडिलांशी वेळ देतो का? त्यांचा प्रभाव इतका वाढतो की अनेक लोक त्याच्या पालकांना वेळ देतात, भेटतात आणि आदर करतात. आईची शिकवण जिवंत. अमितच्या प्रत्येक कृतीत त्याला आईच्या शब्दाचा स्मरण होत राहतो. मुलांनो, जिवंत असताना माणसांना महत्त्व द्या, गेल्यावर फक्त आठवण उरते. ही शिकवण अमितच्या जीवनात खोलवर जाऊन रुजते. त्याला समजते की आईचं प्रेम म्हणजे उपकार नाही, ती वेळ आणि माया आहे. एक दिवस वृद्धाश्रमात भेट दिली असताना एक आजी अमितकडे पाहून म्हणते, बेटा, तुझ्यासारखा मुलगा प्रत्येक आईला लाभला पाहिजे. अमित डोळे नम्र करतो. त्याला कळतं की त्याने आईसाठी शिकलेल्या धड्यांचा परिणाम आता इतरांसाठी होत आहे. अमित वृद्धाश्रमात नियमित येतो. आता तो फक्त भेट देत नाही, तर तो वृद्धांसाठी आयुष्य बदलणारा आधार बनतो. आई, तू गेलीस, पण तुझं शिकवणं मला जगायला शिकवत आहे, तो मनात म्हणतो. अमितने एक संस्था तयार केली, सावित्री माऊली आधार. वृद्धाश्रमातील प्रत्येक वृद्धाला नियमित भेट, जेवण, औषध आणि वेळ देणे, मुलांना शिकवणं देणे, ही आईवडील जिवंत असताना मोल करा. ही संस्था समाजात आदर्श बनते. समाजाचे बदलते दृष्टिकोन. लोक विचारतात, अमित, तू इतकं का करतोस? तो उत्तर देतो, मी माझ्या आईसारख्या लोकांसाठी काहीतरी करू इच्छितो.
जे वेळेत माणूस व्हायला विसरतात. त्यांच्या या कृतीमुळे अनेक लोक प्रेरित होतात आणि त्यांचा स्वतःच्या पालकांसाठी दृष्टिकोन बदलतो. आईची शिकवण ही जिवंत अमित आता समजतो. आईचं प्रेम फक्त भेट देणं नाही, ते फक्त वेळ देणं नाही, ऐकणं नाही आणि लक्ष देणे एवढं सगळं आहे. त्याला आता कळतं, आई जिवंत असताना तिच्या मोलाची खरी किंमत काय असते. एक दिवस वृद्धाश्रमातील अमित एका आजीचा हात धरतो. ती हसते आणि म्हणते, बेटा, तुझ्यासारखा मुलगा प्रत्येक आईला लाभला पाहिजे. अमित डोळे नम्र करतो आणि म्हणतो, आई, तू गेलीस, पण तुझं शिकवण प्रत्येक वृद्धाच्या जीवनात जिवंत आहे. ही कथा एका आईची आहे, जिने संपूर्ण आयुष्य मुलासाठी अर्पण केले. मुलगा वेळ देऊ शकला नाही, पण गेल्यावर त्याला मोल समजलं. तुमचे आई-वडील आज जिवंत असतील तर त्यांना वेळ द्या, त्यांची माया ओळखा. आणि ही कथा तुम्हाला जर का आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.